श्री स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे की आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी 13 तोडगे बघायचे आहेत. बघा, लक्ष्मी म्हटलं की पैसा, आपल्या डोळ्यासमोर पैसा उभा राहतो. आता सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांनाच वाटतं की आपल्या घरामध्ये पैसा यावा, तो टिकून राहावा. बऱ्याच ठिकाणी असं होतं की पैसा आला की तो टिकत नाही, पाण्यासारखा खर्च होतो. मग यावर उपाय काय? आपण यावर काय करू शकतो की जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास अखंड राहील. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी, बघा, सायंकाळी माता लक्ष्मीचं आगमन होतं. जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेला माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होतं. आणि घरामध्ये कुठेतरी अस्वच्छता असते किंवा कलह बऱ्याच घरामध्ये चालू असतात, भांडणं चालू असतात. तर त्या ठिकाणी त्या घरामध्ये आपल्या माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि त्या घरामध्ये तसाच पैसाही टिकून राहत नाही. तर यासाठी आपल्याला काय करायचे की जेणेकरून आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहील, सुखसमृद्धी राहील आणि चांगलं आरोग्यही राहील. तर असे कोणते 13 उपाय आहेत की जे उपाय केल्याने आपल्याला आपल्या घरामध्ये कायम एक चांगलं वातावरण निर्माण होईल आणि त्याचबरोबर पैसाही टिकून राहील. तर आपल्याला बघायचे ते उपाय. बघा, सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या घरामध्ये आठवड्यातून शनिवारी तरी घर आपल्याला साफ करायचे. जे जाळे जळमट असतील ते काढायचे ते. कारण बघा, जिथे जितकी स्वच्छता असते ज्या घरामध्ये तितकं प्रसन्न आपल्यालाच प्रसन्न वाटतं आणि घरही स्वच्छ राहतं. आणि ज्या घरामध्ये स्वच्छता कायम असते तिथे माता लक्ष्मीचा वास कायम राहतो. त्याच्यामुळे आपल्याला किमान शनिवारी तरी, बघा, तुम्हाला नसेलच जमत तर तुम्ही दर 15 दिवसांनी जाळे जळमट काढा, घरातली थोडीशी का होईना साफसफाई करा, स्वच्छ फरशी पुसून घ्या. पण नाहीच तुम्हाला शनिवारी जमत आहे तर तुम्ही 15 दिवसांनी हे करू शकता. पण शक्यतो तुम्ही आठवड्यातून एकदा तरी, म्हणजे शनिवारी तुम्हाला सगळी साफसफाई करायची. ते तुमचे घरामध्ये जितक्या नीटनेटकेपणा तुम्हाला ठेवता येईल तितका तुम्ही ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दर पौर्णिमेला, बघा, प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा असते. मग ती कोणतीही पौर्णिमा असो, प्रत्येक दर महिन्याच्या पौर्णिमेला आपल्याला सत्यनारायण करायचे घरामध्ये. आता सत्यनारायण म्हणजे बघा, आपल्याला सत्यनारायण म्हणजे धान्याची पूजा केली जाते. ज्या घरामध्ये सतत धान्य, अन्नाची कमतरता नसते कायम, बघा, बऱ्याच ठिकाणी म्हणजे अन्नाचा तुटवडा निर्माण होतो, धनधान्यांची कमी असते. जर तुम्ही सत्यनारायण केलं तर तुमच्या घरामध्ये धान्याची कमतरता येणार नाही. आणि बघा, सत्यनारायण म्हणजे विष्णूची पूजा केली जाते आणि ज्या घरामध्ये विष्णूंची पूजा केली जाते तिथे लक्ष्मीचा वास असतोच. त्याच्यामुळे तुम्ही सत्यनारायण करा दर महिन्याच्या पौर्णिमेला. तिथेही तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी हा एक महत्त्वाचा तोडगा आहे. या गोष्टीमुळेही तुमच्या घरामध्ये कायम लक्ष्मी टिकून राहील. बघा, आता सत्यनारायण जे असतं ते दर पौर्णिमेलाच का करावं, तर सत्यनारायण कसं करावं याच्यावरही मी नक्की व्हिडिओ करेल. पण तुम्ही बघा, जर तुम्ही प्रयत्न केला सत्यनारायण करायचा तर नक्की तुमच्या घरामध्ये एक माता लक्ष्मीचा वास जो आहे तो नक्की टिकून राहील. त्याच्यानंतर कोजागिरी पौर्णिमेचं पूजन. आपल्याला माहिती आहे, वर्षातून एकदा कोजागिरी पौर्णिमेचं आपण पूजन करतो. आता कोजागिरी पौर्णिमेला चंद्र, इंद्र, तसेच कुबेरदेव आणि लक्ष्मी माता यांचं आपल्याला पूजन करायचं आहे. कारण असं म्हटलं जातं की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुटुंबामध्ये कोण जागा आहे, कोणत्या घरामध्ये माझी पूजा केली जाते, त्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होतं. लक्ष्मी माता बघत असते. बघा, आपल्याला माहिती आहे की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 नंतर लक्ष्मी माता आणि कुबेरदेव पृथ्वीवर भ्रमंती करतात आणि ते बघतात की कोणत्या घरामध्ये आपली पूजा होतीये, कोणत्या घरामध्ये आम्हाला मान दिला जातोय, कोण जागा आहे, कोण जागरण करून आमची सेवा करते. तर ज्या घरामध्ये कोजागिरी पौर्णिमेचं पूजन केलं जातं त्या घरामध्येही माता लक्ष्मीचा वास असतो. त्याचबरोबर दर महिन्याच्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबामध्ये आपली कोणताही इन्कम सोर्स असो, मग कोणताही इन्कम असो, तुमची शेतीवाडी असो किंवा तुम्ही नोकरीला असाल, कुठलंही इन्कम असो तुमच्या घरामध्ये, तुम्हाला दर महिन्याच्या तुमच्या पगारातून तुम्हाला थोडीशी का होईना रक्कम ही गरजू व्यक्तींना दान करायची आहे. बघा, आता तुम्ही म्हणाल की आम्ही दानधर्मच करत बसू का, असं नाही करायचंय.
तुम्हाला ₹10 मिळतात तर त्याच्यातला ₹1 तरी तुम्ही लोकांना द्या. तुम्ही गरजू व्यक्तींना मदत करा. याच्याने काय होतं, आपल्या समर्थांनीही सांगितलं आहे, आपल्या स्वामींनी सांगितलं आहे, की जितकं आपण दुसऱ्याला देऊ तितकं आपल्याला 10 पटीने मिळतं. त्याच्यामुळे आपण जे काही देऊ, मग तुम्ही दुसऱ्यांना त्रास दिला तरी तुमच्या वाट्याला त्रासच येणार आहे. तुम्ही दुसऱ्यांना मदत केली, तुम्ही दुसऱ्यांना दानधर्म केला तर तुमच्याही वाट्याला तितकंच तेच येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 10,000 पगार असेल तर महिन्याचे ₹100 तरी तुम्ही एक देव्हाऱ्यामध्ये डबा करा, त्याच्यामध्ये साठवून ठेवा आणि हवं तर एकदम तुम्ही वर्षातून एकदा ते एखाद्या ट्रस्टला एक देणगी देऊन टाका किंवा तुम्ही एखाद्या अनाथ आश्रमाला तुम्ही देणगी देऊन टाका. तुम्हाला याच्याने तुमच्या बघा काय बदल होतोय. तुमच्या आयुष्यामध्ये एक भरभराट, धडधान्यांची कधी कमी राहणार नाही. तुमच्या आयुष्यामध्ये कायम एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या कुटुंबामध्ये आणि तुम्हाला पैशाची कधीच कमी भासणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला त्याचबरोबर बघा, लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला दर मंगळवारी आपल्याला नखं काढायची आहेत. म्हणजे काही लोक असतात की कोणत्याही वारी नखं काढतात, ते शुभ मानलं जात नाही. तुम्हाला जर नखं काढायची ते आठवड्यातून एकदा नखं काढलीच पाहिजे. तुम्ही दर मंगळवारी एक वार फिक्स करा. दर मंगळवारी नखं काढलेली चांगली असतात. तुम्ही दर मंगळवारी नखं काढून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला गायत्री मंत्र बघा, तुम्हाला शक्य झालं तर हा उपाय नक्की करा. तुम्हाला रात्री 12:30 ते 1च्या दरम्यान आंघोळ करायची आहे. ते आंघोळ झाल्यानंतर 108 वेळा किमान तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे. गायत्री मंत्र जप जरी तुम्ही केला तरीही लक्ष्मीची कृपा तुमच्यावर अखंड राहते. त्याच्यानंतर तुम्हाला शक्यतो तुमच्या जन्मवारी बघा, आपल्याला माहिती आहे वर्षातून एकदा आपला वाढदिवस साजरा केला जातो. तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला म्हणजेच तुमच्या जन्मवारी तुम्हाला आळणी उपवास करायचा आहे. म्हणजे तुम्हाला त्या दिवशी मीठ खायचं नाहीये. तर तुम्हाला काय खाऊ शकता, तुम्ही फळं खाऊ शकता, दूध खाऊ शकता, म्हणजे तो दूध पिऊ शकता तुम्ही. तुम्ही कुठलेही गोड पदार्थ खाऊ शकता की ज्याच्यामध्ये मीठ नाहीये. तुम्ही फक्त एक दिवस तुम्हाला हे करायचंय. अजून एक गोष्ट तुम्हाला तुमच्या वाढदिवसापासून अजून एक गोष्ट करायची आहे की तुम्ही ओमचा जप तुमच्या वाढदिवसाच्या दिवसापासून सुरुवात करायची. तर तुम्हाला वर्षभर जितका तुम्ही ओमचा जप कराल तितकं माता लक्ष्मीचं तुमच्यावर अखंड कृपा राहील. त्याचप्रमाणे आपल्याला दर बुधवारी जितकं मौन पाळता येईल, जितकं तुम्हाला मौन पाळता येईल तितकं दर बुधवारी तुम्ही मौन पाळण्याचा प्रयत्न करा. म्हणजे कोणाशी वाद घालू नका, तुम्ही कोणाला वाईट बोलू नका. जितकं तुम्हाला गप्प राहता येईल, जितकं देवाचं नामस्मरण, आपल्या स्वामींचं नामस्मरण करता येईल तितकं तुम्ही करा. किंवा तुमची ज्या देवावर श्रद्धा असेल त्या देवाचं नामस्मरण करा. तर तुम्ही म्हणाल की मौन पाळायचं, मग काय करायचं? एक दिवस तुम्हाला फक्त हे करायचंय आणि त्या दिवशी शक्यतो पांढरं वस्त्र घालण्याचा प्रयत्न करा. याच्यानेही माता लक्ष्मी तुमच्यावर अखंड कृपा करेल. त्याच्यानंतर बघा, आपल्याला माहिती आहे की हनुमान हे शक्तीचं दैवत मानलं जातं. त्यांच्याकडे भरपूर शक्ती आहे. हनुमान बघा, तुम्हाला माहीत असेल कदाचित की हनुमान देवाला केवड्याच्या अत्तराचा सुगंध अतिशय प्रिय आहे. तुम्ही दर दिवशी तुम्ही हनुमान देवाला तुम्ही केवड्याच्या अत्तराचा एक थेंब तरी तुम्ही लावा, एक थेंब तरी अत्तर तुम्ही चोळा. नाहीतर तुम्हाला नाहीच दर दिवस होते करायला हा प्रयत्न, तर तुम्ही शनिवारी तरी तुम्ही तुमच्या गावामध्ये हनुमानाचं मंदिर असेल किंवा तुम्ही कोणत्या सिटीमध्ये राहत असाल तिथेही मंदिरं असतात. तुम्हाला रोज शक्य आहे तर तुम्ही आठवड्यातून शनिवारी तरी तुम्ही हनुमानाला केवड्याच्या अत्तर लावा. बघा, त्याच्यानेही तुम्हाला खूप सारा फरक जाणवेल. त्याच्यानंतर तुम्हाला बघा, मिळालेली रक्कम आपल्याला कुठल्या ना कुठल्या कधीतरी बघा आपल्याला बोनस मिळतो बऱ्याच जणांना, किंवा शेतीतून एकदम उत्पन्न निघतं, त्याचा पैसा आपल्याकडे येतो, किंवा कुठलीही इन्कम असो की तुम्हाला जी काही इन्कम मिळते ती जी इन्कम आहे ती तुम्ही लगेच खर्चायची नाहीये. बऱ्याचदा असं होतं की आपलं देणे बाकी असतं, कोणाला तरी पैसे उसने घेतलेले द्यायचे असतात, तर तुम्ही द्या, अवश्य द्या. पण ती जी इन्कम आहे ती रात्रभर तरी तुम्ही खर्चू नका. म्हणजे आज सकाळी जर तुम्हाला इन्कम मिळाली आहे तर एक दिवस तरी ती घरात ठेवा, देव्हाऱ्यामध्ये देवांसमोर ठेवा आणि नंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला
कोणाला द्यायची आहे किंवा काही खर्च करायचा आहे तर तुम्ही करू शकता. कारण आलेला पैसा जर आपण लगेच खर्च केला तर तो पैसा टिकून राहत नाही. अशाने सुद्धा या गोष्टीमुळे सुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहत नाही. त्याच्यामुळे तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर आपल्याला काय करायचंय, 10 रुपयाची जी कोरी नोट असते बघा, खूप तुमच्याकडे इतका पैसा खेचून येईल या उपायामुळे. तुम्ही नक्की करून बघा. 10 रुपयाची जी कोरी नोट असते त्याला, कोऱ्या नोटेला तुम्हाला पिरॅमिडचा आकार द्यायचा आहे आणि ती नोट तुमच्या तिजोरीमध्ये, जिथे तुम्ही पैसे साठवण करून ठेवता, जिथे तुम्ही दागिने वगैरे ठेवता, जिथे काही तुमचं सोनं नाणं असेल, जिथे तुमची तिजोरी आहे त्या तिजोरीमध्ये तुम्हाला 10 रुपयाच्या कोऱ्या नोटेचा पिरॅमिड तयार करायचा आहे आणि ती नोट त्या तिजोरीमध्ये ठेवायची. वर्षभर ती खर्चायची नाहीये. तुम्ही तर हवं तर ही नोट जी आहे, लक्ष्मीपूजनला, दिवाळीला लक्ष्मीपूजन असतं, त्या लक्ष्मीपूजनमध्येही तुम्ही ही नोट ठेवली तरीही चालेल वर्षभरानंतर. पण वर्षभर ती आपल्याला तिजोरीतच ठेवायची आहे. ती नोट खर्चायची नाहीये. याच्यानेही तुमच्या घरामध्ये पैशाचा जो जोर आहे तो अगदी उदंड, म्हणजे खूप सारा पैशाचा वेग तुमच्या घरामध्ये खेचून तुम्हाला पैसा मिळेल. त्याच्यानंतर बघा, ज्यांचे पैसे अडकलेले आहेत, बघा असे बरेचसे लोक आहेत की आपण कोणाला तरी उसने पैसे देतो. ते म्हणजे कोणाला काही ना काहीतरी गरज असते, आपल्याला वाटतं की लोकांना द्यावे उसने पैसे. पण असेही लोक आहेत की घेतलेले पैसे आपल्याला परत देणं खूप अवघड होऊन जातं त्यांना. ते कितीही त्यांना रिक्वेस्ट केली, त्यांना आपण सांगितलं की आम्हाला खूप गरज आहे, आता आमचे पैसे द्या, तर ते लोक नाही देत पैसे. तर मग आपण फक्त एकच उपाय करायचा आहे या गोष्टीसाठी. बघा, घरामध्ये मोरपिसाला अतिशय महत्त्व आहे. श्रीकृष्णालाही मोरपीस अतिशय प्रिय होते. तुम्ही एक मोठा मोरपीस घेऊन यायचा आहे आणि तो मोरपीस तुमच्या घराच्या दक्षिण भिंतीला लावायचा आहे आणि रोज सकाळ सायंकाळ त्या मोरपिसाला धूप दीप ओवाळायचं आहे. इतकंच करायचंय, काही मंत्रस्त्रोत नाही म्हणायचे तुम्हाला, इतकंच करायचंय. 1 ते 2 महिन्यामध्ये तुम्ही जे दुसऱ्यांना पैसे दिलेले आहेत उसने, ते 1 ते 2 महिन्यातच तुमचे पैसे मिळून जातील. त्याच्यानंतर घरातून बाहेर पडताना, ज्या वेळेला आपण कुठल्याही शुभ कार्याला घरातून बाहेर पडतो बघा, मग तुम्ही फ्लॅट बुक करत असाल, जमिनीचे व्यवहार करत असाल किंवा तुम्हाला एक नवीन गाडी घ्यायची, कुठलंही शुभ कार्य असो, तुम्ही ज्या वेळेला घरातून बाहेर पडता त्यावेळेला जेंट्स लोक शक्यतो त्यांच्या वरच्या खिशामध्ये तुम्हाला काही ना काहीतरी एक छोटीशी रक्कम ठेवायची. तुम्ही 10 रुपये ठेवले तरीही चालतील. कारण कसं होतं, पैशाकडे खेचून येतो. तुम्ही जर वरच्या खिशामध्ये पैसे ठेवले तर ते अतिशय उत्तम. आपण पैसे तर असतातच बाहेर जाताना आपल्याकडे, पण शक्यतो वरच्या खिशामध्ये तुम्ही 1 रुपयाचं नाणं तरी ॲटलिस्ट ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला मधल्या बोटात बघा, मधल्या बोटामध्ये म्हणजे हे बघा, हे जे बोट आहे आपलं हे, तर या बोटामध्ये तुम्हाला अंगठी घालायची नाहीये, कारण ते बोट आहे शनी महाराजांचं. जर तुम्ही या बोटामध्ये अंगठी घातली तर तुमचे जे काही तुम्ही बिझनेस करताय, कुठलंही काम करताय, त्याच्यामध्ये प्रचंड ठोकर बसू शकते. त्याच्यामुळे तुम्हाला मधल्या बोटामध्ये अंगठी घालायची नाहीये. त्याचबरोबर तुम्हाला गुरुवारी जर धनलाभ झाला असेल किंवा गुरुवारी तुम्हाला कुठलाही तुमचा पगार असो, मग कुठलाही धनलाभ असो, तुम्हाला जर गुरुवारच्या दिवशी झाला असेल तर त्यातले तुम्हाला 30 रुपये, 45 रुपये, 60 रुपये किंवा 15 रुपये एवढी रक्कम तुम्हाला बघा, देवासमोर तुम्हाला एक पांढरा लिफाफा असतो. जसं पत्रिकेमध्ये बघा, पत्रिका असते, त्याचं एक लिफाफा मध्ये असते पत्रिका, तर असा एक पांढरा लिफाफा घ्यायचा, त्याच्यामध्ये ते पैसे ठेवायचे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, 15 रुपये, 45 रुपये, 60 रुपये किंवा 30 रुपये एवढीच रक्कम, ह्याच्यापैकी कोणतीही रक्कम तुम्ही त्या लिफाफ्यामध्ये ठेवा, पांढऱ्या लिफाफ्यामध्ये, आणि तो लिफाफा तुम्ही देव्हाऱ्याजवळ म्हणजे देव्हाऱ्यामध्ये ठेवा. बघा, तुमचा अधिकच तुम्हाला धनलाभ व्हायला सुरुवात होईल. याच्यानेही तुमच्याकडे लक्ष्मीला तुम्हाला खेचून घेता येईल. लक्ष्मीचा जो काही तुम्ही म्हणता की आमच्याकडे पैसा टिकून राहत नाही, या उपायामुळेही तुमच्याकडे अमाप पैसा येईल. त्याच्यानंतर तुम्हाला वर्षातून एकदा तरी कुलदेवाचं दर्शन घ्यायचंय. म्हणजे जसं की आपले कुलदैवत
खंडोबा देव आहेत. तर तुम्ही त्यांचं जेजुरीला त्यांचं देवस्थान आहे. तुम्ही वर्षातून एकदा तरी त्या देवाला जा. तुम्ही कुलदेवाचं दर्शन घ्या. कारण असं म्हणतात की कुलदैवत म्हणजे आपल्या कुळाचा उद्धार करणारा देव. त्यांचं दर्शन आपण किमान वर्षातून एकदा तरी घेतलंच पाहिजे. म्हणजे आपल्या कुटुंबावर त्यांची सदैव कृपा राहते. आपल्या स्वामी महाराजांनीही सांगितलं आहे की तुम्ही मला तर मानाच, तुम्ही मला गुरु मानाच, पण तुमचे जे काही कुलदैवत आहे, तुमची जी काही कुलदेवी आहे, त्याला तुम्ही विसरायचं नाहीये. कारण आधी आपले कुलदैवत आणि आधी आपली कुलदेवी आणि आपण ज्या देवाला गुरु मानतो, त्यांचीही आपल्याला पूजा करायची. त्याच्यामुळे आपल्याला कुलदैवत आणि कुलदेवीला विसरायचं नाहीये. वर्षातून एकदा तरी त्यांचं दर्शन आपण घेतलंच पाहिजे. तर मित्रांनो, आजची माहिती एवढीच होती. लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही यातील कुठलाही उपाय करू शकता. एक जरी तुम्ही उपाय केला तरीही तुम्हाला फरक जाणवेल. सगळेच उपाय केले तर अतिशय उत्तम. बघा, तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये या गोष्टी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की काय फरक पडतोय. आजची माहिती आपली एवढीच होती. तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा आपण भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ.